नागपूर शहरातील पाचपावली पोलिसांनी एक मोठा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस सतर्क होते आणि तपासादरम्यान त्यांनी एका बाल गुन्हेगाराला ताब्यात घेतले. या बाल गुन्हेगाराकडनं विचारपूस केली असता एका मागोमाग एक गुन्हे उघडकीस येत गेले. पाचपावली पोलिसांनी त्याच्याकडून 9 मोटारसायकल चोरी आणि 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एकूण 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बरोबर आहे. ह्या घरफोड्या होत आहेत, मोटरसायकल चोरी होत आहे, त्याच्यासाठी आमचं डीबी पथकाचा सतत गस्त राहतो अलर्टपणे. एक जुवेनाईल आमच्या ताब्यात भेटला, त्याच्यापासून विचारपूसमध्ये आणखी 2 जुवेनाईल भेटले. त्याच्यानंतर आणखी हे हिंगण्यात कुठे जाऊन झोपतात अशी खबर मिळाल्यावर आम्ही त्या सायबर ॲनालिसिस करून त्यांच्या मदतीने आमची टीम त्या हिंगण्याला जाऊन एका फ्लॅट स्कीममधून एक आरोपीला घेतला. 2 आरोपी तिथूनही फरार झाले. विचारपूस दरम्यान एकंदरीत त्यांनी आमचं एक घरफोडी आणि आमची इथली व्हेकल चोरी आणि तसेच खापरखेड्या येथील घरफोडी आणि टोटल इतर शहरातील पोलीस स्टेशनची चोरी या संबंधाने टोटल 9 व्हेकल आणि 2 घरफोड्या उघडकीस आणलेली आहे. याच्यात आमच्या मार्गदर्शनात आम्ही वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आमचे मार्गदर्शन त्यांना देऊ. PSI माजगावकर, हवालदार नाना भोगे, हवालदार इम्रान, हवालदार मेनेवार आणि राहुल चिकटे, गगन यादव, संतोष शेंद्रे यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे. अंदाजे जवळपास 10,15,000चा मुद्देमाल जप्ती आहे. आणि खापरखेड्यातल्या गुन्ह्यातील जो घरफोडीचा आरोपी गौरव उर्फ गुरु राठोड, माळा घालणे, हा राहणार जरीपटका आहे. एक जुवेनाईल पण जरीपटकाचा आहे. आमच्याकडलं एक लष्करी बागचं पण आहे, एक पारडीचं पण आहे. असे 3 जुवेनाईल आणि एक मेजर आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. चोरी करण्याच्या मागचे काय कारण समोर आलेलं आहे? चोरी करण्याच्या मागे गरिबी, त्याच्यात यांना शौक, गाड्या कसं फिरवायचं, मग मास्टर कीचा वापर करणे, की जिथं एखादा गाडीची चाबी लागलेली आहे ते गाडी तसेच घेऊन जाणे, मित्रमंडळीला चालवायला देणे, नशा करणे, जुगार खेळणे, हे त्यांना शौकमुळे ह्या चोऱ्या करायला लागले. सगळ्या आरोपींचे रेकॉर्ड आहेत का? क्रिमिनल रेकॉर्ड यांच्या अगोदर पण यांचे गुन्हे आहेत, आता पण परत गुन्हे दाखल आहेत.